दरोड्याची अखेर उकल झाली आहे। या दरोड्याप्रकरणी उद्योजक संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे। जुन्या वादातून बाळासाहेब इंगोलेनंच लड्डांच्या घरामध्ये असलेल्या सोन्याची टीप दरोडेखोरांपर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे। इंगोले लड्डांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा, तसंच 20 वर्षांपासून इंगोले हा लड्डांच्या कंपनीमध्ये कटिंग इन्चार्जच्या पदावर होता। विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये इंगोलेला लड्डा ओरडले होते आणि त्याचाच राग मनात धरून ही दरोड्याची टीप त्यानं दिली। या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत आहेत आणि अद्याप चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध लागलेला नाही। तर हा बाळासाहेब इंगोले कोण आहे आपण पाहूया। बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हा संतोष लड्डांचा वर्गमित्र आहे। लड्डांच्या कंपनीमध्ये बाळासाहेब इंगोले कटिंग इन्चार्ज म्हणून काम करतो। 20 वर्षांपासून बाळासाहेब इंगोले लड्डांच्या कंपनीत आहे। लड्डांच्या घरी देखील बाळासाहेब इंगोलेचं येणं जाणं असतं। बाळासाहेब इंगोले लड्डांच्या घरी भाजीपाला वगैरे नेत असे। लड्डांच्या घरातल्या पैशाची आणि सोन्याची इंगोलेला माहिती होती। तर लड्डांचा मित्रच कसा गद्दार निघाला याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामींनी माहिती दिली आहे, पाहूया। त्यांच्या कंपनीमध्ये कामाला एक बाळासाहेब इंगोले म्हणून एक कर्मचारी होता, जो 2006 पासून त्यांच्या कंपनीत काम करायचा। त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं, भाजीपाला घेऊन जाणे वगैरे। त्याला त्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्यांच्या घरी सोने वगैरे आहे। देविदास शिंदे यानं महेशला घेऊन सुरुवातीला लड्डा यांच्या घराची रेकी केली होती आणि त्यानंतर देविदास शिंदे यानं यापूर्वी जे गुन्ह्यामध्ये अटक केलेले आरोपी आहेत योगेश, त्याच्यासोबत जाऊन त्यानं परत एकदा त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सायंकाळी 8:30-9च्या सुमारास रेकी केली होती आणि मग रात्री त्यांनी ही घटना केलेली आहे। जो बाळासाहेब इंगोले आहे त्यांनी त्या लड्डांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती शिवीगाळ केलेली होती आणि त्याच्यावरून त्यांच्यात थोडंसं कुरबुर झालेली होती। आतापर्यंत यापूर्वीचे आपले 5 अटक केलेले आहेत। काल देविदास शिंदे याला अटक केलेली आहे आणि आज ही जी आम्ही चेन उघड केलेली आहे, बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे, देविदास शिंदे यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे। तर हा इंगोले लड्डांवर का रागावला होता, पाहूया। काही महिन्यांपूर्वी संतोष लड्डा याच्या वडिलांचं निधन झालं। इंगोले कंपनीत न सांगताच लड्डांना भेटायला गावी गेला। गैरहजर इंगोलेला कंपनीतून अनेक कॉल करण्यात आले, पण त्यानं उत्तर दिलं नाही। काही दिवसांनी इंगोलेकडून कॉल करणाऱ्यालाच शिवीगाळ करण्यात आली। इंगोलेच्या शिवीगाळीची लड्डांना 1.25 महिन्यानंतर माहिती मिळाली। कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याशी असं वागतो का, असा जाब लड्डांनी इंगोलेला विचारला। लड्डांनी कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याची माफी मागावी अशी सूचना देखील इंगोलेला करण्यात आली। माफी मागायला सांगितल्याचा राग बाळासाहेब इंगोलेला आला आणि हा राग मनात धरून इंगोलेनं लड्डांच्या घरच्या सोन्याची टीप दिली अशी माहिती आहे। पुढची बातमी वैष्णवी हगवणेच्या